नमस्कार मंडळी, आज आपण करतोय काकडी घालून पोहे. नेहमीच्या पोह्यांपेक्षा जर अशी हटके चव हवी असेल तर हे काकडी पोहे नक्की करून बघा. चवीला अप्रतिम लागतात. यासाठी आपण पोहे घेतले, नेहमीचेच आपले जे कांद्या पोह्यांचे पोहे असतात तेच घेतलेले आहेत. त्यानंतर ते पाणी टाकून धुवून घेतलेले पोहे आपले थोडे फुलतील तोपर्यंत आपण काकडी किसून घेतली आहे आणि त्यानंतर तिचं पाणी काढून घेतले. पाणी फेकू नका. हे पाणी ना, जर पाण्याचा हपका मारायची वेळ आली तर हेच पाणी वापरायचं, किंवा नसेल तर हे पाणी पिऊ सुद्धा शकतात. तर काकडीचा किस आपण पोह्यामध्ये घालून घेतला, त्याचबरोबर ओलं नारळ घालून घेतलं. आता हे सगळं हाताच्या साहाय्याने मस्त एकत्र करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तडली की त्यामध्ये घालून घ्यायचं जिरं, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची, त्याचबरोबर जरासा हिंग घालायचा आहे. मस्त खमंग फोडणी तयार करायची. त्यामध्ये घालून घ्यायचे थोडेसे शेंगदाणे आपल्याला छान खमंग तळून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली फोडणीमध्ये. चिमूटभर हळद घातली. हळद नाही घातली तरी चालते, पण मी अगदी चिमूटभर हळद घालून घेतली. त्यानंतर पोहे घालायचे, चिमूटभर साखर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे, पाण्याचा हपका मारायचा आहे. जे थोडंसं काकडीचं जे पाणी निघालं ते पाणी घातलं, झाकण ठेवून एक वाफ काढली की पोहे तयार.